काय तुम्हाला कोणताही निर्णय घेताना पटकन निर्णय घेता येत नाही? तुम्हाला माहीत आहे का की तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो? तुमच्या खूप साऱ्या संधी या फक्त योग्य वेळेला योग्य निर्णय न घेतल्यामुळं वायाला गेलेल्या आहेत आणि कदाचित त्यामुळं तुम्ही स्ट्रगल करताय फायनान्शियली, हेल्थ वाईज, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत. मित्रांनो, निर्णय कसा घ्यावा याच्यावरती मी आज बोलणार आहे. खूप साऱ्या लोकांना याच्यावरती प्रॉब्लेम आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मी तुम्हाला नक्की हे सांगू शकतो की तुम्ही निर्णय घेण्याच्या कार्यक्षम या व्हिडिओनंतर बनू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 22 वर्ष झाले फायनान्समध्ये काम करतोय. मागच्या 10 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतोय. हजारो लोकांना फायनान्शियली फ्री करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी ज्यांना निर्णय घेता येत नाही किंवा लवकर ते निर्णय घेत नाहीत म्हणून आयुष्यातल्या खूप साऱ्या संधी त्यांच्या वायाला गेलेल्या आहेत आणि ते आजच्या तारखेला स्ट्रगलमध्ये आहेत. मित्रांनो, कोणतीही संधी समोर आली की तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे. काय होतं की एखादी संधी समोर आली किंवा एखादी अपॉर्च्युनिटी समोर आली की डोक्यात गोंधळ चाललेला असतो. ते खरं आहे का खोटं आहे, असं नाही झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, आणि मग आपण काय करतो की नंतर ठरवू बुवा असं पोस्टपोन करतो आणि पोस्टपोन करत तो निर्णय घेतच नाही. ती संधी व्हायला जाते. मग आपण कुठेतरी आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावरती गेल्यानंतर अरे तेव्हा मला ही संधी आली होती पण त्यावेळी मी टाळलं ते आणि मग मी आता इथं प्रॉब्लेममध्ये आहे. बघा मित्रांनो, संधी जेव्हा येते तेव्हा तुम्हाला त्या संधीचे प्रोज आणि कॉन्स पहिले लिहून काढता आले पाहिजेत. जर निर्णय होत नाही, काय काय फायदा होऊ शकतो, पॉसिबल काय काय बेनिफिट्स आहेत आणि पॉसिबल काय काय लॉसेस होऊ शकतात. आता पॉसिबल लॉसेस काय आणि पॉसिबल बेनिफिट्स काय हे जर तुमच्या समोर असेल तर निर्णय प्रक्रिया सोपी होते. पॉसिबल लॉसेसमध्ये जे कॅल्क्युलेटेड किंवा तुमचं रुटीन लाईफ डिस्टर्ब करणार नाही एवढा जर लॉस होत असेल तर तुम्ही डेफिनेटली त्या संधीमध्ये उडी घेतली पाहिजे किंवा तो निर्णय पटकन घेतला पाहिजे. नुकसान झालं तर किती? मी हमेशा म्हणतो कॅल्क्युलेट रिस्क म्हणजे उदाहरणार्थ रिस्क तर घ्यावीच लागणार. तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, समजा साताऱ्याला जायचं आहे, तर तुम्हाला घराच्या बाहेर पडायची रिस्क घ्यावी लागणार. मग घराच्या बाहेर पडलात गाडीनी तर तुम्ही आता कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. म्हणजे काय की गाडी 70-80-100नी चालवली पाहिजे, जी काही रोडची अवस्था असेल त्यानुसार. तुम्ही जर 200च्या स्पीडनी गाडी चालवली तर पॉसिबिलिटी काय बनते की तुम्ही तासभर अगोदर साताऱ्याला पोचाल. दुसरी पॉसिबिलिटी काय बनते की अपघात जर झाला तर डायरेक्ट रामबाग उर्वशीचा डान्स बघायला जाल किंवा त्या हॉस्पिटलमध्ये पोचाल. म्हणजे ही दुसरी पॉसिबिलिटी. मग हे बेअरेबल आहे का? तुमची रुटीन लाईफ डिस्टर्ब करणार आहे. मग 200च्या स्पीडनी गाडी चालवणं रिस्क आहे. पण 80च्या स्पीडनी गाडी चालवली होऊ शकतं तासभर लेट पोचाल 100%. अपघात झाला तर छोटा मोठा किरकोळ होईल, कंट्रोल करण्यासारखी गाडी चालवाल, फार मोठं डॅमेज काय होणार नाही. म्हणजे ही झाली कॅल्क्युलेट रिस्क. गुंतवणूक करताना पण तुम्ही कॅल्क्युलेट रिस्क घेतली पाहिजे असं म्हणतात. म्हणजे काय की उद्याला ते पैसे जरी बुडले तरी तुमच्या रुटीन लाईफला, तुमच्या जगण्याला काही फरक नाही पडला पाहिजे. उदाहरणार्थ एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल म्हणूनच घ्या. एक व्यक्ती आहे ज्याला 30,000 रुपये पगार आहे आणि त्यांनी काय केलं, त्याला कोणीतरी मित्र भेटलं, त्यांनी सांगितलं की बाबा फलाणी जर ठिकाणी तू पैसे टाकले ₹1,00,000 तर महिना 5% तुला रिटर्न मिळतील, 5,000 रुपये महिन्याला मिळतील. आता याच्याकडे 1,00,000 रुपये जमा होते आणि 1,00,000 रुपये तिकडे नेऊन दिले. महिन्याला 5,000 रुपये यायला लागले. 4-5 महिने पैसे आले. 25,000 मिळाल्यानंतर त्याला लालच आले. आता ते 1,00,000 रुपये बुडाले असते तर विशेष असा याच्या जीवनावरती फरक पडणार नव्हता. पण यांनी काय केलं, दुसऱ्या मित्राकडे गेला, त्याच्याकडनं 10,00,000 रुपये घेतले 3%. त्याला सांगितलं महिना मी तुला 30,000 रुपये देईल आणि ते 10,00,000 रुपये घेऊन याच्याकडे आणून दिले. त्याच्याकडनं 50 येत होते, हा त्यातले 30 त्याला देत होता, 20 याच्याकडे ठेवत होता. आता झालं असं की ते सगळेच पैसे बुडाले. आता बघा, 10,00,000ही बुडालेत, याचा पगारच 30 आहे, तर समोरच्या माणसाला 30,00,000 रुपये त्याचं रुटीन लाईफ डिस्टर्ब झालं. जेव्हा जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा तेव्हा तो निर्णय तुमचं रुटीन लाईफ डिस्टर्ब करू शकतो का, तुमचं जगणं मुश्किल करू शकतो का याचा विचार करा. आणि जर तो तुमचं जगणं चुकला निर्णय म्हणून तुमचं जगण्यावरती विशेष फरक पडत नाही तर असे निर्णय तर तुम्ही चुटकीमध्ये घेतले पाहिजेत. ग्रोथ त्याच्याशिवाय होत नाही. मित्रांनो, मी खूप सारे प्रोग्राम केले, खूप साऱ्या फिया भरल्या, खूप सारे ट्रेनर अटेंड केले. जेव्हा जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा तेव्हा मला असं म्हणजे
वाटलं की यार हे पैसे मागतायत, देऊ का नको ते म्हणतायत, ते खरं असेल का खोटं असेल, खरंच ते म्हणतायत की असं असं होईल, हा प्रोग्राम केल्यानंतर हे हे बेनिफिट्स होतील का नाही होतील, शंका होतीच की. मग मी विचार काय केला की बाबा चला ठीक आहे, यांची फी किती आहे, 15,000 रुपये, 25,000 रुपये, 1,00,000 रुपये, ठीक आहे. मग आता हे 1,00,000 रुपये जर गेले तर मी उद्यापासून जगणारच नाही का, माझ्या मुलाबाळांना काही त्रास होईल का, मला काही त्रास होईल का. तर त्याचं उत्तर आलं की नाही, विशेष असा काही त्रास होणार नाही. मग 1,00,000 रुपये भरले. मग त्यांनी सांगितलं ते खरं निघालं काही ठिकाणी खोटं पण निघालं. म्हणजे तेवढं हवे ते बेनिफिट नाही मिळाले काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी खरंच ते बेनिफिट मिळाले. परिणाम असा झाला की आजच्या तारखेला मला खूप साऱ्या गोष्टी माहीत आहेत किंवा करता येतात. मी स्वतःला सेल्फ डेव्हलप करू शकलो. माईकच्या समोर आज बोलतोय, स्टेजवरती बोलतोय किंवा फायनान्सवरती बोलतोय. का बोलू शकतोय? बिकॉज आय हॅव ट्रेंड माय सेल्फ, आय हॅव टेकन दॅट एज्युकेशन. भीती होती, चिंता होती, सगळं होतं. म्युच्युअल फंडमध्ये मला कोणीतरी सांगितलं तू पैसे गुंतव. सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं. पैसे टाकायला गेलो, SIP सुरू करायला गेलो, असं वाटलं बुडतील. सब्जेक्ट टू मार्केट रेट्स माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. पैसे बुडू शकतात, मार्केटवरती डिपेंड असतं, असं बरंच काय ऐकलं होतं. मग मी 500 रुपयाने सुरू केलं होतं. म्हटलं नक्की काय होतं बघूयात. कॅल्क्युलेटर होतं, 500 बुडल्याने फरक पडणार नव्हता. महिन्याला 500 जायला लागले. मग खूप चांगले रिटर्न दिसायला लागले. कधी खाली जायचं, कधी वर जायचं, कधी खाली जायचं, कधी वर जायचं. पण नंतर माझ्या लक्षात आलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईममध्ये खूप चांगले पैसे बनत आहेत. अँड देन आय गॉट द कॉन्फिडन्स. मला कॉन्फिडन्स मिळाला. पण मी केलंच नसतं तर कसं मिळालं असतं. सो जेव्हा किंवा एखादी संधी समोर येते, जेव्हा किंवा एखादा निर्णय घ्यायची वेळ येते, त्यावेळी पटकन तुम्ही हे गणित केलं पाहिजे. गेलं तर काय काय जाईल आणि आलं तर काय काय येईल. जर गेलेलं पचवण्याची ताकद तुमच्यात आहे तर ती अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब केलीच पाहिजे. जर ती पचवण्याची ताकद नसेल तर दुसरी अपॉर्च्युनिटी शोधा जी तुम्हाला पचवू शकते. आणि ऑलवेज मला असं म्हणायचं आहे की निर्णय क्षमतेसाठी ज्ञान खूप गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या कमाईचे 10% पैसे जर शिक्षणावरती कंटिन्यू स्पेंड करत राहिलात ना, तर मित्रांनो आय गॅरंटी यू जगातला कुठलाही निर्णय तुम्ही सहजतेने डाव्या हाताने घ्याल. तुम्हाला कधीच निर्णय घेताना कन्फ्युजन नसणार. का? तर तुमच्याकडे ते नॉलेज असणार. तर स्वतःला शिकवत राहणं मरेपर्यंत हेच ग्रोथचं खरं सिक्रेट आहे. मात्र लोक काय करतात, एका लेवलला जातात, एक शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर परत कुठल्याच गोष्टी शिकण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि मग ते हळूहळू ते एका रुटीन लाईफमध्ये अडकून पडतात आणि कधीच ग्रोथ करत नाही. मित्रांनो, तुम्ही निर्णय प्रक्रियेत जर स्ट्रॉंग व्हायचं आहे तर काय केलं पाहिजे? स्वतःला वेल अपडेट ठेवलं पाहिजे आणि शिकत राहिलं पाहिजे. संधी येतात. आता माझ्याकडं ते एक किरण कांदेकर सर आले, ते म्हटले आम्हाला सर शाळा करायची आहे, अशा अडचणी आहेत. सो म्हटलं काय अडचण आहे? म्हटलं फंडची अडचण आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आपण करूयात. निर्णय घेतला बिकॉज आय नो काय फ्युचर असू शकतं. मी बऱ्याचशा गोष्टी शाळांबद्दल माहिती होतं, शिकलेलो होतो. सो आय हॅव टेकन द डिसिजन. मित्रांनो, त्यावेळी मी खूप साऱ्या लोकांना अप्रोच झालो की तुम्ही काय करा, अशी अशी शाळा करतायत किरण कांदेकर सर, सो कम अँड जॉइन अस, वी नीड फंड. खूप साऱ्या लोकांनी आम्हाला रिजेक्ट केलं. राईट नाऊ ते म्हणतात सर काहीतरी करा, आम्हाला तुमच्या ट्रस्टमध्ये घ्या, शाळेमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे, वी विल पे यू मोर अँड ऑल दॅट थिंग्स पीपल आर सेइंग. मित्रांनो, संधी येते तेव्हा तिचा जर तुम्ही विचार नाही केला तर संधी निघून गेल्यानंतर संधी पण तुमचा विचार नाही करत. निर्णय घ्या आणि धमाल आयुष्य जगा. व्हिडिओ जर आवडलाय तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. जे तुमचे मित्र निर्णय घेताना विचार करतात अशा मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.